मोदी सरकार पुन्हा एकदा जनतेच्या खिशात हात घालण्याच्या तयारीत आहे, हे लक्षात ठेवा. आरबीआयने नवीन निर्णय घेतला आहे की कागदी नोटा काढून टाकायच्या आणि त्या जागी नवीन प्लास्टिकच्या अर्थात पॉलिमरच्या नोटा आणायच्या. या नोटा ना फाटतात, ना कुसतात, ना भिजतात, ना जळतात आणि आपल्या पहिल्या नोटांपेक्षा स्वस्त असल्याचं बोललं जात आहे. तुम्ही म्हणाल ही तर चांगली गोष्ट आहे, पण खरी गोष्ट काय आहे हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. कारण खरं सत्य हे खूप कडवं असतं आणि ते कडवं सत्य पचवणं खूप जड जातं. नुकत्याच अदानी ग्रुपने अदानी ग्रुप जो आहे, जो अनेकदा भाजपाच्या दावणीला बांधलाय किंवा भाजप त्याच्या दावणीला बांधलंय असं अनेकदा बोललं जातं, कारण सरकारच्या जवळचा पक्ष मानला जातो. या कंपनीनं जवळपास 35,000 कोटीपेक्षा जास्त मोठी गुंतवणूक पेट्रोकेमिकल, केमिकल इंडस्ट्रीज आणि पॉलिमर उद्योग समूहात गुंतवलेले आहेत. या गुंतवणुकीचा जो प्लॅन आहे तो मुद्रा पोर्टवर ठरवला होता आणि तो प्लॅन अत्यंत स्मार्टपणे लोकांच्यात रुजवला जातोय आणि एकदमच आरबीआयने पॉलिमर नोटा आणण्याचा निर्णय घेतला आहे. पॉलिमरच्या नोटा जर बाजारात आल्या तर ह्या नोटा टिकाऊ आहे असं एकीकडे सांगितलं जातं. पण याच्या पाठीमागं खरं कारस्थान असं आहे, हा योगायोग आहे की नोटा बदलायच्या आणि त्या इंडस्ट्रीने मोठी गुंतवणूक प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये, प्लास्टोकेमिकलमध्ये याच्यामध्ये काही गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीबाबतचा हा योगायोग मानला जातो का हा दुग्ध शर्करा योग आहे हे तुम्ही ठरवावा. पण मोदीजींना आता हे सांगावं लागेल की तुम्ही जनतेला सांगितलंच पाहिजे की देशासाठी ह्या नोटांचं बदलता की कुणाच्या एकट्याच्या भल्यासाठी. पण खरं सत्य असं आहे की अदानी जो ग्रुपनी नवीन जी गुंतवणूक केली आहे पॉलिमर फॅक्टरीमध्ये, जी त्यांची कंपनी चालू होते, या कंपनीला खास आणि खात्रीशीरची बाजारपेठ उपलब्ध करून द्यायचा हेतू स्पष्ट दिसतोय. तुम्हाला काय वाटतं हे नक्की तुम्ही विचार करा. पण कागदी नोटा गेले अनेक वर्षापासून म्हणजे जवळजवळ 70 वर्षाहून अधिक काळ या कागदी नोटा इतक्या दिवस चालल्या होत्या. मग आता काय अचानक प्रॉब्लेम झाला? त्याला खरं कारण आहे अदानींच्या या कंपनीला सरकारचं ऑनलाईनचं कायमस्वरूपीचं एक टेंडर तयार करायचं आणि त्यांच्यासाठीची ही बाजारपेठ तयार करायची, हा याच्या पाठीमागचा दुष्ट हेतू दिसतोय. महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या करदात्यांचे पैसे अदानींच्या खिशात जाण्याचा हा डाव मोदी सरकारने केलेला स्पष्ट दिसतोय. जनतेची लूट थांबवा ही नोटबंदी 2.0 नाही तर प्लास्टिक बंदी आहे, ज्यात काळे पैसे नाहीत पण जनतेचा पैसा अदानींकडे वळवण्याला जाण्याचं हे दुष्ट हेतू दिसतोय. मोदी अदानींचे ज्या कंपनीच्या हितासाठी जे निर्णय घेतले जातात हे देश विकण्याची एक पाऊल दिसतंय. देश विकायचा नाहीये, हा देश वाचवायचा आहे. जय हिंद.